आर्टिकलचं आपलं नाव आहे ते म्हणजे स्टडी ऑफ पोलन जर्मिनेशन ऑन स्लाइड। तर याच्यासाठी ज्या काही रिक्वायरमेंट्स लागणार आहेत तर त्या आपण रिक्वायरमेंट्स पाहू। तर सगळ्यात पहिलं आपल्याला लागणार आहे ते म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोप, विस्कस सेट फ्लावर लागणार आहे आणि त्याच्यानंतर सुक्रोज लागणार आहे। तर सुक्रोजचे जे काही क्रिस्टल असतील तर हे सुक्रोज क्रिस्टल आपल्याला किती घ्यायचे आहेत, हे 20 ग्रॅम घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला जे लागेल हे निडल लागेल। निडल का लागेल, कारण की त्या स्लाइडवर कव्हर स्लिप आपल्याला प्लेस करायची आहे। त्याच्यामध्ये एक आपल्याला ग्लास स्लाइड लागेल, त्याच्यानंतर आपल्याला हे कव्हर स्लिपची सुद्धा गरज असेल। तर आपण जे काही सुक्रोज होतं, सुक्रोज हे 20 ग्रॅम घ्यायचे आणि ते 100 ml जे वॉटर असेल याच्यामध्ये त्याला आपल्याला मिक्स करायचे। हे मिक्स केल्याच्या नंतर आपल्याकडे जे काही सोल्युशन होईल तर याच्यामधले काही ड्रॉप्स आपल्याला या स्लाइडवर घ्यायचे। चला, तर आता आपण जे काही सुक्रोजचं सोल्युशन बनवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, जे सुक्रोज असेल तर सुक्रोजचे जे काही ड्रॉप्स जे आहेत तर ते एका क्लीन स्लाइडवर घ्यायचे आणि स्लाइडवर घेतल्याच्या नंतर आपल्याकडे जे काही फ्लावर आहे हिबिस्कसचं तर त्याच्यावरचे जे काही पोलन ग्रेन आहेत तर ह्या पोलन ग्रेनला आपल्याला काय करायचे, याच्यावर डस्ट करायचे म्हणजे याच्यावर पाडायचे। तर याच्यावर आपल्याला एक कव्हर स्लिप लावायची आहे। तर त्याच्यानंतर ही जी स्लाइड आहे आपल्याकडे, ही स्लाइड आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली पाहायची आहे। तर आता थोड्या वेळाच्या नंतर आपण जे काही स्लाइड ऑब्झर्व केली त्या स्लाइड मध्ये आपल्याला ऑब्झर्वेशन काय दिसलं, तर याच्यामध्ये जे काही न्यूट्रिएंट मीडियम आपण अप्लाय केलेलं होतं तर ते न्यूट्रिएंट ऍब्झॉर्ब करून जे काही पोलन ग्रेन होता हा पोलन ग्रेन काय झाला, जर्मिनेट झाला, म्हणजे त्याच्यामधून पोलन ट्यूब तयार झाली। आता पोलन ट्यूब तयार कशी झाली, तर याच्यामध्ये जे काही ट्यूब सेल होता तर ट्यूब सेल काय झाला, एनलार्ज झाला आणि एनलार्ज झाल्यामुळं जे मध्ये एंटाईन असते तर ती एंटाईन पण काय झाली, स्ट्रेच झाली आणि एंटाईन स्ट्रेच झाल्यामुळं जे काही जर्म पोर्स असतात तर त्या जर्म पोर मधून आपल्याला तिथून पोलन ट्यूब तयार झालेली पाहायला मिळेल।